नमस्कार मंडळी. आज घेतलेली मी एक कठीण गोष्ट करायला, म्हणजेच की कारल्याची भाजी करायला. आणि याचं इन्स्पिरेशन होतं माझ्या लहानपणी, जे की आम्ही कोजागरी पौर्णिमेला बाहुल्या बसवायचो. आणि त्याच्या गाण्यांमध्ये एक गाणं होतं. गाणं असं होतं की कारल्याचं बी लाव ग सुनबाई मग जा आपल्या माहेरा. याच्यामध्ये सासू आपल्या सुनेला म्हणत असते की तू कारल्याचं बी लाव, त्याची वेल येऊ दे, त्याला कारले येऊ दे, भाजी कर आणि मग जा. असं काहीचं ते गाणं होतं. त्याच्याच इन्स्पिरेशननी आज म्हटलं चला कारल्याची भाजी बनवूया, जी की आपल्याला तेवढीशी जमत नाही. पण या पद्धतीने केलेली तर खरंच खूप सुरेख भाजी झालेली. त्यासाठी कारले कापून घेतले, त्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होईल. नंतर त्याला मीठ टाकून छान अर्धा तास असं साईडला ठेवलं, कारण त्याला पाणी सुटतं मिठाने. नंतर पाणी त्याच्यात पूर्ण असं पाणी काढून घ्यायचं आणि तेलामध्ये कारले छान असे फ्राय करायचे, जोपर्यंत ते ब्राऊन होणार नाही. आणि फ्राय केल्यानंतर ते शिजतात देखील पटकन. आणि बघा असे झालेले ब्राऊन झालेले थोडेसे, ज्याच्यामुळे दिसायला पण आणि खायला देखील छान लागतात ते. नंतर फोडणी करायला घेतलेली, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान त्याला भाजून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जे देखील मसाले असतील ते टाकायचे, तुम्हाला जे पण आवडतील, जसं की हळद, तिखट आणि गरम मसाला वगैरे, किंवा आपलं जे पण कांदा लसूण मसाला जे तुम्हाला आवडेल रुचेल ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर ते तळून घेतलेले कारले टाकायचे आणि त्याला छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि मीठ हे आपण कारल्याला पाणी सोडण्यासाठी टाकलेलंच असतं, त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंसं जपून टाकायचं, जेणेकरून भाजी ही खारट होणार नाही. आणि बस त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाण्याचा शिंपडा किंवा थोडंसं एकदम किंचितचं पाणी टाकू शकता, जेणेकरून कारल्याची भाजीला बूड लागणार नाही. आणि भाजी ही एकजीव आणि छान इव्हन शिजेल. आणि बघू शकता माझी भाजी अशी झालेली. आणि खरंच सांगते, मला ही भाजी आधी यायची नाही, पण आज माझी भाजी खूप छान झालेली, मला देखील आवडलेली पर्सनली. आणि त्याच्यासोबत म्हटलं चला भाकरी करूया. जे काही थापून मला तेवढ्या येत नव्हत्या, पण आता यायला लागला, त्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता. आणि हा आनंद तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ घेतलेला. बघू शकता की भाकरी कशी वळते आहे माझी, जे की मला पहिले बिलकुल यायची नाही. मी लाटूनच भाकरी करायची आणि तेच मला कसं तरी वाटायचं की लाटून, सगळे म्हणतात की तू लाटून भाकरी कशी करते, पण हां, मला येतात लाटून देखील भाकरी, जशा की आपण चपात्या करतो. आणि आता थापून देखील येतात. आणि तुम्हाला शेवटी बघायला मिळेल की माझी भाकर किती छान झालेली. मला खूप जास्ती छान वाटत होतं की चला, आपल्याला न येत असलेली गोष्ट एक यायला लागली. त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो, कारण तुम्ही खूप प्रयत्न करता आणि मग ती गोष्ट येते. मग ते जेवण असो किंवा तुमच्या जीवनातल्या बाकी काही गोष्टी असो, तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न केलेला असते. बघा अशी झालेली माझी आजची भाकर, आणि जी की खूप छान झालेली.